तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व, तू तुझे भोवरा। मी तू पण जगन्नाथा, ओ एकची तत्वता। देव भक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता। दाखवी देव देवेशा, प्रार्थना ही तुला दा। सद्गुरुनाथ महाराज की जय। वशिष्ठ ऋषी आणि प्रभू रामचंद्र त्यांच्या रामाच्या जी काही त्याचं काय म्हणतो आपण त्याला राहण्याचं ठिकाण म्हणा, बेडरूम म्हणा, हॉटेल दिल्ली, त्याचं दालन होतं रामाचं, राजपुत्र होते ते, त्याच्यामुळे त्यांचं जे दालन होतं त्या दालनामध्ये बसलेले होते। तेव्हा राम त्यांना असा प्रश्न विचारताय की हे झालं, तुम्ही जे मला सगळं सांगितलं हे सगळं मला माझ्या जाणीवांमधनं मला समजून घ्यायचा मी प्रयत्न करतोय, परंतु याची नेमकी सुरुवात कुठून होते हे मला सांग। की सच्चिदानंद स्वरूप नेमकं कुठं आहे, त्याची स्थिती कुठं आहे आणि त्याच्यातनं नेमकं ते खाली ब्रह्मांड निर्मितीच्या जाणीवेत येतं कसं, त्याचा जो एक मधला तरल बिंदू आहे तो तरल बिंदू कुठला आहे। तेव्हा वशिष्ठ ऋषी जणू काही ज्ञानेश्वर होऊन सांगतात त्याला, जिथं ज्ञानेश्वरीची सुरुवात होते, ओम नमो जिहाद्या वेद प्रतिपाद्या जय जयाची ससंवेद्या आत्मरूपा। त्या ओंकारापासून म्हणजे तू त्या ओंकाराच्या पलीकडे आहेस की ज्याच्यातनं ही संपूर्ण पंचमहाभूतात्मक अष्टदा प्रकृती तयार झाली आहे, संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामधल्या 84 लक्ष योनींमधला माणूस म्हणून तू जो आहेस तो तिथं आहे। आणि त्या ओंकाराच्या पलीकडे ते परब्रह्म आहे की जिथून हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण होण्यासाठी लागणारी ऊर्जा सातत्याने एक प्रकारे स्पंदित होत असते, ज्याला मी ब्रह्म आहे आणि सर्व खरविदम ब्रह्म असा स्पर्श म्हटला जातो किंवा स्पंद म्हटला जातो। आणि हा स्पंद कसा आहे, हा स्पंद सिंपल हार्मोनिक मोशन सारखा आहे। म्हणून ओम, आई वडील मुलांचं नाव ओम ठेवतात, पण आईला किती माहिती असेल, वडिलांना काय त्याची कल्पना आहे मला माहिती नाही। ज्यांनी नाव ठेवलं असेल त्या व्यक्तींना ओंकार किती माहिती होता हा विषय वेगळा आहे, पण अनवधानाने का होईना पण ओंकार म्हटला जातो। म्हणजे हा विनोदाचा झाला, थोडा व्यक्ती सापेक्ष झाला, परंतु सांगण्याचा हेतू मला काय आहे की तो ओंकार काय आहे हे समजा बदलते। म्हणून ही जी सिंपल हार्मोनिक मोशन आहे, स्पंदात्मक जाणीव आहे। आता इंजिनिअरिंगचे बरेच मुलं इथं आहेत, बरोबर आहे। सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये काय आहे, मधली मेन लाईन आहे, 0 पासून सुरू होते, हाय अँप्लिट्यूड येते, परत 0 ला येते, परत निगेटिव्हिटी कडे जाते, परत 0 ला येते। आणि त्याचा जर तुम्ही
एका साइडनी एलिव्हेशनच्या दृष्टीने जर विचार केला तर इट बिकम्स अ रोटर. आलं का लक्षात? म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड न्यूक्लियस सहित, ॲटम सहित सर्व रचनात्मक जाणीवा गोलाकार का आहेत याचं सूत्र त्याच्यात सापडतं. विचार म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा ओंकार काय असतो आणि हा स्पंद काय आहे. कारण हा सातत्याने आपण तो स्पंद आपल्याशी आपण रेझोनेट करू शकत नाही, हा विषय आहे. म्हणून अध्यात्म म्हणजे काय? ईश्वराच्या स्पंदाशी रेझोनेट होणं, रेझोनन्स तयार करणं म्हणजे अध्यात्म आहे. आता रेझोनन्स हा विषय आला म्हणून आपल्याला आठवत असेल की कॉलेजमध्ये आपण एक प्रयोग करत असतो. एक फोर्क असतो, बरोबर, यू आकाराचा फोर्क असतो, त्याला खाली दांडी असते आणि एका काचेच्या बिकरमध्ये एक नळी अशी ठेवलेली असते आणि त्यात पाणी घातलेलं असतं. आपण तो फोर्क आपटतो आणि त्या ट्यूब वरती धरतो, लक्षात आलं? आणि ती ट्यूब जी आहे ती खाली वर करतो आणि जेव्हा ती दोन्ही म्हणजे वरनं खाली येणारी वेव्ह आणि खालनं वर जाणारी वेव्ह या जेव्हा एकमेकात मिसळून एका पॉइंटला एकरूप होत जातात तेव्हा रेझोनन्स होतो आणि हमिंग आवाज येतो. हा अनुभव आहे. हे शास्त्र आहे, लक्षात ठेवा. म्हणून अध्यात्म हे शास्त्र आहे. अध्यात्म हा येण्या गबाळ्याचा कारभार नाहीये. ते इंजिनियर्स, डॉक्टर, बुद्धिवादी लोक या सर्वांसमोर असणार फार मोठं विज्ञानमय स्वरूप आहे. ते आव्हानात्मक जाणीव आहे. म्हणून आपल्या समोरचं आव्हान घ्यायचं नाही आणि त्याच्यावर नाव ठेवायची, त्याला काही अर्थ नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे हा जो रेझोनन्स आहे रामा, हा रेझोनन्स तुला सांभाळावा लागणार. म्हणून ईश्वराच्या स्पंदाशी आपल्या मानसिकतेचा स्पंद, मन आणि बुद्धी हे दोन फोर्स आहेत, लक्षात ठेवा. आणि ते सतत आपटतायत आणि ते कशावर आपटतायत? अज्ञानावर आपटतायत. आणि ईश्वराचा जो स्पंद आहे तो सात्विकतेच्या पुढे सुरू होणार आहे, त्रिगुणातीत आहे, कालातीत आहे. मग ते तुम्ही रेझोनेट करू करणार कसे? त्यासाठी साधना करा. साधना करायची कशासाठी? की माझ्यातला ईश्वर आणि मी, आम्ही एक आहोत हे ज्ञान विज्ञानात आणायचंय. विज्ञान म्हणजे अनुभवात आणायचंय. खरं आव्हान तिथं आहे की जे आव्हान शास्त्रज्ञ सुद्धा पेलू शकत नाही. आइन्स्टाईनला सुद्धा पेलता आलं नाही शास्त्र, लक्षात ठेवा. न्यूटनला सुद्धा कळलं नाही हाऊ टू रेझोनेट द थिंग्स. संपूर्ण ब्रह्मांडच हे जर स्पंदावर आरूढ असेल तर त्या स्पंदाचा आणि माझ्या स्पंदाची एकरूपता जुळणं हे अध्यात्म आहे. तुमचं आणि एखाद्या दुसऱ्याशी जुळतं म्हणजे काय होतं? मला बुद्धीची एकाग्रता येते. तुमचं आणि तुमच्या शेजारच्याशी जुळत नाही याचा अर्थ काय? यू आर नॉट रेझोनेटिंग. सुसंवाद होत नाहीये. अगदी नवरा असेल, बायको असेल, पोरं असतील, शेजारी अगदी रोज जवळ एका घरात राहणारी माणसं असली तरी सुद्धा रेझोनेट होतातच असं नाही. रेझोनन्स जो आहे तो रेझोनन्स तुला त्या ओंकाराशी प्रथम करावा लागेल. मग हा ओंकार म्हणजे काय आहे? अ, उ आणि म, बरोबर. म्हणून तू आकारात आलेला आहेस, तू मायेमध्ये आहेस आणि या मायेच्या जाणीवेतनं तू जेव्हा आकारात येतो आहे तर आकारातनं उकारात जावं लागेल. उकारात जाणं म्हणजे काय? तुला विश्वभराची भूमिका काय आहे ते समजून घ्यावं लागेल. म्हणजे तुझ्या स्थूल देहाला, स्थूल देह आकारात आहे
बरोबर. म्हणून तुझ्या बौद्धिक जाणीवेतनं तुला नेमक्या ईश्वराच्या रचनात्मक जाणीवांना सामोरं जावं लागेल. आपण खूप आयुष्य जगत असतो, परंतु त्या आयुष्य जगण्याला बेभानपणा आहे, वैचारिकपणा नाहीये. म्हणून तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. तेच माणसानं मला बाहेरचं सगळं हवंय, पण अंतर्मुख व्हायला नकोय. आणि मी म्हणतोय मला देव काय कसा नाही, तो कधीच मिळणार नाहीये. तू जोपर्यंत त्या ओंकाराशी रेझोनेट करत नाहीयेस. हे शास्त्र आहे, पण शास्त्र हे शास्त्राच्या पद्धतीतच समजून घ्यावं लागतं. ईश्वर कसाही भेटणार नाहीये. तुम्ही म्हणा माझ्या मनासारखा आहे, मग माझ्या मनाला वाटेल तसा ईश्वर. म्हणजे तुम्ही गणपतीला थंडीच्या दिवसात स्वेटर घातलं म्हणजे गणपती पावणार आहे का तुम्हाला? का त्या उद्या रामनवमी आहे, रामनवमीला ते तुम्ही झोके हलवले म्हणून राम कळणार आहे का? कारण रामाशी रेझोनेट व्हावं लागणार आणि तो ओंकाराच्या पलीकडे. मग तो जो उकार आहे तो विश्वभराचा उकार आहे, लक्षात ठेवा. विश्वभर म्हणजे काय की ज्यांनी एक रचनात्मक भूमिका त्यांनी तयार केलेली आहे की मी ब्रह्म आहे आणि सर्वं खलुइदं ब्रह्म. याच स्पंदाच्या जाणीवेमधनं संपूर्ण ब्रह्मांड हे ईश्वराला ईश्वराच्या नजरेतनं बघायचंय, तुमच्या आमच्या नजरेतनं नाही. आपल्या आतमध्ये बसलेला ईश्वर जो आहे तो आपल्या त्याच्या दृष्टीने ब्रह्मांड पाहतो आहे, आपल्या दृष्टीने नव्हे. आपल्या दृष्टीने जेव्हा आपण ब्रह्मांड पाहतो त्यात आसक्ती आली, काम क्रोध मोह मद मत्सर हे सगळं आलं. ईश्वरामध्ये हे काहीच नाहीये. मग ईश्वराची दृष्टी आणि माझी दृष्टी या दोन मध्ये जमीन आसमानाचा फरक पडला. ईश्वर सापडेलच कसा? ईश्वराच्या दृष्टीने आपली दृष्टी जुळवायची. जेव्हा तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करता, इंजिनिअरिंगचा असेल, डॉक्टरकीचा असेल, कॉमर्सचा असेल, जो कुठला अभ्यास करत असाल तेव्हा त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातच शिरता ना, तेव्हा जजमेंट देता ना. काय सर, तेव्हा जजमेंट देणार ना की हे योग्य आहे का चुकीचं आहे. मग ईश्वराच्या दृष्टीतनं संपूर्ण विश्वाकडे बघण्याची गरज आहे. तोपर्यंत विश्वातला सुसंवादच करणार नाही. सगळा विसंवाद आहे, भेद आहे. एक लहान आहे, मोठा आहे, चांगला आहे, वाईट आहे, गुटका आहे, काळा आहे, गोरा आहे, हिरवा आहे, निळा आहे, पिवळा आहे, जांभळा आहे, सर्व भेद. या सर्व भेदाने जे ब्रह्मांड भरलेलं आहे त्याला कारण आपण आहोत, आपली दृष्टी एकत्वाची नाही. म्हणून हा रेझोनन्स खूप महत्वाचा आहे. म्हणून संतांच्या भूमिकेमध्ये हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. मग किंबहुना चराचर आपण ज्ञानेश्वर माऊली सांगते काय, हे अनुभवात ज्ञानमय. अनुभवाचे बोल आहेत संतांचे, लक्षात ठेवा. म्हणून या हृदयाचं त्या हृदयाशी स्पंद जुळवावे लागणार आहे. तर बाकीच्यातला ईश्वर दिसणार आहे. बाकीच्यातला तर सोडून द्या, आपल्यातला तर ईश्वर दिसू देत ना. प्रथम आपल्यातला ईश्वर दिसला का, त्यासाठी प्रयत्न करायचे नाहीयेत मला. मी माझ्या डोक्याने समजेल तसे प्रयत्न करेन, तसं नाही. म्हणून संतांच्या जाणीवेतनं जो चालला त्यालाच ईश्वर भेटू शकतो. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म असं वशिष्ठ रामाला सांगतात. म्हणून हे ज्ञान तू घे. म्हणून तू जे फिरून आला, संपूर्ण देश भ्रमण, पृथ्वी भ्रमण करून आलास,
वयाच्या 14व्या-15व्या वर्षी, तेव्हा तुला ही जी विविधता दिसली ती नेमकी रचनात्मक विविधता आहे. आणि त्याला कारण आहे विश्वभराने हे तयार केले. आणि त्याच्यातनं उकारातनं तू जेव्हा मकारात जाशील तेव्हा तुला विश्वमन कळणार आहे. विश्वमन तेव्हा कळणार आहे. म्हणून ह्या सगळ्या सूक्ष्म तरल अतिसूक्ष्म सूक्ष्मतर सूक्ष्मतम अशा गोष्टी की ज्या बुद्धीला आव्हान करतात आणि त्याच्या पुढे बुद्धी लुळी पडायला लागते. मी माझ्या भूमिकेत तुम्हाला उत्साहाने सांगायचा प्रयत्न करतोय, तरीही खूप गोष्टी झोप येण्यासारख्या सुद्धा असू शकतात. लक्षात घ्या, खरे बुद्धी आकुंचन पावते की त्याच्या विश्वमन म्हणजे काय. आपण आपलं मन सुद्धा इमॅजिन करू शकत नाही. आपण आपल्या मनाला तरी किती जाणलंय का. मग आपल्या मनातनं आपण आज 50, 60, 70 वर्ष संपूर्ण दुनिया उभी केली आहे. आपल्या मनाचं स्वयंभू वेगळं विश्व आहे. त्या विश्वाचा आणि या बाहेरच्या विश्वाशी काही एक संबंध नाही. म्हणून बायकोचं विश्व वेगळं आहे, नवऱ्याचं विश्व वेगळं आहे, मुलांचं विश्व वेगळं आहे. आणि या सर्व विश्वांना आपल्या पोटात घेणारं हे ब्रह्मांड हे वेगळंच विश्व आहे. म्हणून हा विश्वमनाचा हुंकार आपल्या मनावरती प्रतिबिंबित करावा लागतो. म्हणजे आपलं मन अज्ञानात आहे, कारण आपली बुद्धी अज्ञानात आहे. आपल्याला कळलंच नाही आपण कशासाठी जन्माला आलो. आपल्याला कळलंच नाही आपली ही बायको का, आपल्याला हीच पोरं का, आपले हेच आई वडील का, हे आपल्याला कळलंच नाही. मला एखादं वाटतं मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही. हे सगळं कोणाला आवडत नाहीये असा विचार केला का कधी. निर्माण त्याचं काहीच केलं नाही. आपण काही निर्माण केलंय का. आपण निर्माण काहीच केलं नाहीये, तरीही आपल्या आवडीनिवडी इतक्या ठाम आहे. आणि लोकांबद्दलचे समज गैरसमज इतके घट्ट करून ठेवलेत आपण की ते तोडता पण येत नाही. ईश्वर खूप दूर राहतो. लक्षात, ईश्वरासाठी खूप शुद्ध व्हावं लागतं. हे रामा तू शुद्ध आहेस, म्हणून तुला हा विषाद झालेला आहे. अनुताप तीर्थी नहाला आहेस. आपल्याला कोणाशी भांडण झालं तर अनुताप होतच नाही. माझंच बरोबर कसं आहे हे मी अपांड तांडव करून माझ्या ऐकणाऱ्या लोकांना सांगत असतो. लक्षात घ्या, जो भांडलेला आहे त्याच्याला जाऊन आपण कधी हे करत नाही. आपण केली का कधी अशी व्यवस्था आपल्या आयुष्यात की माझ्याकडनं चूक झालेली कळलेलं आहे, पण तरी माझा अहंकार एवढा असतो की मी त्याची माफी मागायला सुद्धा मला नको वाटतं. हा कोण आहे मग मी. हा घाणेरडा मी आहे, हा खरा मी नाहीये, हा खोटा मी माझ्यामध्ये बसता केला आहे आणि त्या खोट्या मीलाच मी म्हणून समजतो. म्हणून रामा तू भाग्यवान आहे की तुझ्यामध्ये खोटा मी नाही. तुला अनुताप झालेला आहे आणि तुला तुझ्या शोधासाठी प्रयत्न करण्याची इच्छा आहे. मी कोण आहे हे शोधण्याचा तुझा प्रयत्न तरी आहे. आणि बाकीची इतकी जनता आहे की त्यांना त्या प्रयत्न करण्याची गरजच वाटत नाही. केवढं घोर अज्ञान आहे. आपणच आपला विचार करायला पाहिजे. म्हणून रामा हे तू समजून घे. म्हणून त्या विश्व मनाची भूमिका लक्षात घे आणि अ उ म त्याच्यावरती असणारी जी अर्धमात्रा आहे ते अर्धमात्रा म्हणजे माझं ईश्वराचं सच्चिदानंद स्वरूप आहे की जे अर्धचंद्रासारखं दाखवता येतं, पण ते अनंत आहे त्याच्या पुढे. म्हणून तुम्ही ओंकार जेव्हा काढता त्या अर्धमात्रेच्या पुढे अनंत आहे, म्हणून ते अनंत टिंब म्हणून दाखवावं लागतं. आणि ते दाखवणार कसं. आणि
तिथं तो स्पंद सुरू आहे, मी ब्रह्म आहे, सर्वं खर्वितं लक्षात. आणि तिथं ते सातत्याचं स्पंद सतत चालू आहे आणि तो ईश्वराचा एक प्रकारचा अहंकार म्हणता येत नाही, पण त्रिगुणातीत असणाऱ्या जाणीवांचं स्वरूप आहे आणि ते ज्ञानमय आहे. तिथं अज्ञान नाहीये. म्हणून संपूर्ण ब्रह्मांडाला 84 लक्ष योनी सहित ईश्वराच्या ज्ञानमय जाणीवांचा आधार आहे. म्हणून रामा, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तुला 2 शक्ती कार्य करताना दिसणार आहेत. एक ज्ञान शक्ती आहे आणि दुसरी क्रिया शक्ती आहे. याचा विचार कर, याचा विचार कर. म्हणून जोपर्यंत तू या ज्ञानाला समजून घेऊ शकत नाहीस, त्या ज्ञानाला तू उन्मुख कर स्वतःला. आणि जेव्हा तू उन्मुख करशील, स्वतःच्या जाणीवेमध्ये शिरशील आणि आत बसशील, तर तू आता माझ्या समोर बस. वसिष्ठ ऋषींनी त्याला अनुग्रहित केलं रामाला आणि त्याच्या आतमध्ये अंतर्मुख व्हायला सांगितलं. अंतर्मुख हो, डोळे बंद कर. संपूर्ण जे बाह्य इंद्रिय आहेत त्यांना अंतर्मुख करायला लाव. आणि तेव्हा तुझ्या लक्षात येईल की या ओंकारातून तयार झालेला जो एक प्रकारचा आकाश आहे, त्या आकाशाच्या आता ओंकार आला. ओम आता असो. तर हा जो आकाश तत्व आहे, त्याच्यातनं आलेलं वायू तत्व आहे. आपण पाहिला, विचार केला, या वायू तत्वातून अग्नितत्व कसं आलं, हाही भाग आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलाय. लक्षात घ्या, उगाच कोणतरी काहीतरी सांगते म्हणून विचार करायचा नाहीये. आणि त्याच्यातनं पुढे जलतत्व आलेलं आहे आणि नंतर पृथ्वी तत्व आलं आहे. मग आपण असा विचार करा की जर इथं ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती 2च शक्ती आहे, तर एनर्जी, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, हे सूत्र जुळलं पाहिजे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, बरोबर. यू कॅनॉट क्रिएट एनर्जी, यू कॅन चेंज द मोड ऑफ द एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी मध्ये जाऊ शकते, स्टॅटिक एनर्जी होऊ शकते, बरोबर. परंतु यू कॅनॉट द टोटल सबस्टन्स ऑफ द एनर्जी. टोटल सबस्टन्स ऑफ द एनर्जी ही अतिमानसिक शक्ती आहे, विच इज कॅपिटल ई. बघा आता, वायू तत्व आणि अग्नि तत्व ही दोन तत्व ही कॉन्स्टंट एनर्जीची आहे. आणि घनता जर म्हणा तर जलतत्व आणि पृथ्वी तत्व या छोटा एन प्लस एन मिळून कॅपिटल एन तयार होतो. आणि इकडं अग्नितत्व मूळ अग्नी जो आहे तो तिथं अग्नी आहे. आणि त्या अग्नीवरती जेव्हा तू कॉन्सन्ट्रेट करतोस आणि मन आणि बुद्धी या जाणीवेत, कारण तुला ब्रह्मज्ञान मिळालेलं आहे, नेमका ईश्वर कुठं आहे हे माहिती आहे, त्याचं निर्गुण रूप तुला माहिती आहे, पण तू सगुणात आहेस, तू व्यक्ततेत आहेस आणि तो अव्यक्त आहे. आणि तोच अव्यक्त तुझ्या आतमध्ये अव्यक्त होऊन बसलेला आहे. हा शोध घ्यायचा आहे. म्हणून तुझ्या शरीराची प्रयोगशाळा कर. आपण आपल्या शरीराची प्रयोगशाळा करत नाही. शरीरातलं तप करतो, विविध यात्रा करतो, पण शरीराची प्रयोगशाळा करतो. कारण प्रयोगासाठी लागणारी सर्व सुविधा ईश्वर दत्त, ईश्वराने आपल्याला देऊन ठेवलेली आहे. साहित्य काय आहे? शरीर आहे. उपकरणं कुठली आहेत? मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही उपकरणं आहेत. त्यांचा वापर करता यायला पाहिजे. सूर्याचं किरण सरळ रेषेत चालतं,
हे सिद्ध करावं लागत नाही, किंवा सिद्ध केलं म्हणून सूर्य सरळ रेषेत किरण येतो असंही नाहीये, तो सरळच असतो. मग ईश्वर जर ज्ञानमय प्रकाशमय जाणीवेतला असेल तर त्याचं किरण सुद्धा माझ्या आतमध्ये सरळ पडली पाहिजे. मग ती दिसत का नाहीत मला? कारण माझ्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचे जाड जाड पुठ्ठे आहेत आणि त्या पुठ्ठ्यानं भोकस पाडलेलं नाही. मी त्याला छिद्रच पाहिलं नाही. छिद्र पाडलंही तरी मध्येच ती तपाने छिद्र पाडतो, पण मन बुद्धी परत भरकटत जातं. म्हणजे ती जी पुठ्ठे आहेत ते एका रांगेतच येत नाहीत, म्हणून एकाग्रता लागते. ती एकाग्रता तू साध्य कर. साधना म्हणजे काय? हा प्रयोग आहे. माझा ईश्वर मला भेटला पाहिजे. तो काही मला फोटो मी हेच सगुण स्वरूप आहे, पण तुम्ही अजून किती दिवस हे पाहत बसणार? तो राम आत्माराम आहे. म्हणून रामा तुझं खरं दर्शन तुला जर करून घ्यायचं असेल तर तू आत असा बस आणि तुझ्यामधला तो मूळ अग्नी जो आहे त्या त्रुटीवरून तो हळूहळू वर आण. आणि हा त्या ज्ञाना याच्यासाठी मनाचाही यज्ञ कर आणि बुद्धीचाही यज्ञ कर. मनाच्या जाणीवेतनं शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या सर्व जाणीवेमध्ये येणार जे संपूर्ण ज्ञान आहे ते ईश्वरीय कसं आहे हे बघ. बुद्धीच्या जाणीवेतनं समोरून येणार दिसणारी प्रत्येक गोष्ट भ्रांत कशी आहे याचं स्वरूप अगोदरच कसं असेल याचा विचार कर. म्हणजे तू निर्गुण जाणीवेत अशी. म्हणून येणाऱ्या प्रत्येक व्यक्त होणाऱ्या गोष्टीच्या पाठीमागे असणारं अव्यक्त दर्शन हे तू घे. त्याला अद्वैत जाणीव. मनाच्या जाणीवेत सगुण बघ, बुद्धीच्या जाणीवेत निर्गुणाचा अभ्यास कर. हे तयार कसं झालं? हा रंग कसा आला? हा ॲटमचा सर्व व्यवस्थित आपण विचार काल केलेला आहे, परत परत करण्याचं कारण नाही आता. म्हणून ती व्यक्तता कशी होतीये म्हणून, आणि हे व्यक्त होताना अव्यक्तात्म व्यक्त होते. मग अव्यक्त प्रथम काय आहे? अव्यक्त प्रथम स्पंद आहे. त्याच्यातनं प्रकाश जाणीवा येतात. कारण ज्ञान आहे प्रकाशमय असतं आणि प्रकाशातनं व्यक्तता सुरू होते. आणि हा सगळा एनर्जी बॅलन्स आहे. म्हणून संपूर्ण ब्रह्मांडाचा गुरुत्व मध्य कशा प्रकारे साधला जातो त्या एका सच्चिदानंद स्वरूपाच्या ज्ञान जाणीवेतून साधला जातो. हे ज्ञान तू घे. त्यामुळे तुझ्या मन आणि बुद्धीच्या जाणीवेमध्ये असणारं अज्ञानाचं जे स्वरूप आहे जे तुझ्या जीवात्म्याला भुजंगासारखं खाऊन टाकतंय. अग्नी आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सगळ्यांमध्ये आहे ईश्वर. त्यांनी सर्व तत्व प्रत्येकाला दिलेली आहे. पण आपण मनबुद्धीच्या इच्छा वासनांच्या जाणीवेतनं तोच अग्नी भुजंगासारखा आपल्यालाच खाऊन टाकतो. म्हणून ते ज्ञान घे. आणि मग त्याच्यातनं ते ज्ञान घेतलं तू मन आणि बुद्धीचा फोर बघा. आता आपल्याला रेझोनेट करावं लागणार. म्हणून त्याच्यातून पुढे तुझ्या आतमध्ये बसलेला विशुद्धामध्ये बसलेला जो रुद्र अग्नी आहे तो तू साकार कर. म्हणजे तुझ्यामध्ये असणार खरं वायू तत्व जे हनुमंताचं स्वरूप आहे ते स्वरूप तुझ्या लक्षात घे. म्हणून श्रीरामाला हनुमंताचं दर्शन त्याच्या साधनेतनच झालं होतं असं म्हणायला काहीही हरकत नाही. आध्यात्मिक जाणीवेतनं सांगतो मी. म्हणून रुद्र हे स्वरूप जेव्हा रामाच्या जाणीवेत यायला लागलं ऑटोमॅटिक वैराग्य आलंय. वैराग्य म्हणजे का? आता मी चाललोय बाहेर बाजारात वैराग्य घेऊन येतो, संन्यास मला आता कशाची आवड नाही वगैरे असं होत नसतं. लक्षात ठेवा. हा स्वतःवरचा बंध स्वतःला साधनेतनं घालावा लागतो.
कोणी काही उचलून तुम्ही देवाकडे या, देव काही बोलवत नाही आपल्याला. लक्षात ठेवा, देवाला आपली गरज नाही, हे स्पष्ट आहे. तुम्हाला मरायचं मारा, जन्म घ्यायचं घ्या, हा तुमचा विषय आहे. पण त्याला तुमच्याशी घेणं देणंच नाहीये काही. तो आत येऊन बसणारे त्याला विश्व बघायचंय. तुम्हाला ईश्वर बघायचंय की नाही तुम्ही ठरवायचंय. तो तर 84 लक्ष योनींमधनं स्वतःचं साम्राज्य स्थापन बसलेलं आहे. पण त्या साम्राज्याचा अधिकारी केलं तरी आवळे तैसा हरी, मला कळणं गरजेचं आहे. ईश्वर आपल्याला समजून घ्यायचा आहे. ईश्वराने आपल्याला काय आधार आहे का? ईश्वराचे आधार आपण आहोत काय, असा समज असेल तर तो कृपया डोक्यात काढून टाका. म्हणून हे अज्ञान असतं. म्हणून तो रुद्र जो असतो, तो रुद्र म्हणजे प्राण, विशुद्धात्म म्हणजे सत्व, रज आणि तम, हे आपल्या विधी याला कंठाच्या इथलं जे चक्र आहे त्याला विशुद्ध चक्र म्हणतात. म्हणून नाभी पासून ब्रह्मरंध्रात जावं लागतंय. तो श्वास तसा घ्यावा लागतोय. साधनेचं स्वरूप तिथं सगळ्या त्याला सांगितलं जातं. आणि तो रुद्र जेव्हा ते रामाच्या जाणीवेमध्ये येतो तेव्हा त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक वैराग्य येतं. सत्याची ओढ सुरू होते आणि सत्य ज्ञानाचा आधार हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसतो. आणि ब्रह्माग्नी तर त्याच्यातून पुढे ऑटोमॅटिक पेटला जातो. हा ब्रह्माग्नी पेटवावा. म्हणून एका बाजूने मनाचा यज्ञ करायचा आहे, एका बाजूने बुद्धीचा यज्ञ करायचा आहे, आणि हा अग्नी आपल्या आतून प्रज्वलित करावा लागतो. याला रामाने केलेली साधना म्हणतात, जी त्याने वयाच्या 15व्या वर्षी केलेली होती. तेव्हा त्याला ब्रह्मज्ञान झालं आणि त्याला त्याच्या स्वरूपाची जाणीव झाली. आणि हा संपूर्ण विश्व प्रपंच कसा आहे हे त्याला समजलं. मग त्यानंतर त्याच्यातल्या त्या व्यक्तिमत्वाचा एक प्रकारे दिव्यतेने तो जे काही पुढे जगलेला आहे, म्हणजे वसिष्ठ मुनींनी त्याला या साधनेत जेव्हा बस्त केलं, त्यानंतर तो त्या साधनेत जेव्हा बाहेर आला तेव्हा तो दिव्य मानव म्हणून बाहेर आला. लक्षात राम हा दिव्य मानव म्हणून, महामानव म्हणून बाहेर आलेला आहे. अर्जुनाला मानवातनं महामानवत्व करावं लागलेलं आहे. आणि हा वसिष्ठ ऋषींनी त्याला दिव्य मानव, महामानव म्हणून बाहेर तयार केलं. तो शून्यावस्थेमध्ये होता. त्याला सर्व माहिती नव्हतं असं काही नाही, सर्व माहिती होतं. पण प्रारब्ध जसं येईल तसं भोगण्याची त्याची तयारी होती. आपली तशी नाहीच आहे. आपल्या आयुष्यात सगळं चांगलं झालं म्हणून आपल्याला दुःख वाटत नाहीये. ते जर कुठं बिघडलं तर जस्ट इमॅजिन, आज आपलं वय आता असं आहे, आपला एखादा मुलगाच गेला, एखाद्याची बायकोच गेली, अशी दुःख येत नाहीत लोकांच्या वाटेला. रामाला तर लहान त्याची मुलं जन्माच्या अगोदरच वनवासात पाठवल्या. बायको पण अगोदर, नंतर राज्याभिषेक झाल्यानंतर सीता पण गेली. लक्ष्मणाने पण शरयू मध्ये स्वतःच विसर्जन केलं, नंतर रामाने केलं. या घटना त्यांच्या समोर झाल्या. दशरथाच्या समोर काय झालं? मग आपलं आयुष्य काही जगावेगळं आहे काय? आपण आपल्याला जगावेगळं समजतोच कशासाठी? काही पण होऊ शकणार आहे, लक्षात ठेवा. पण त्या प्रत्येक घटनेला रामासारखं सामोरं जाण्याची ताकद जर आपल्याला हवी असेल तर आत्मदान करावं लागतं. म्हणून देवाच्या सखत्वासाठी कराव्या जीवनगांच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तुम्ही द्यावा. ही तयारी ठेवावी लागते, करावं लागत नाही काय. पण हा संन्यास, हे वैराग्य आपल्या जागी, आपल्या घरात बसूनच मिळवायचंय. रामाने त्याच्या घरात बसूनच मिळवलेलं होतं. त्याच्या बंधूंबद्दल त्याला प्रेम होतं, त्याच्या वडिलांबद्दल
प्रेम होतं. सर्व सावित्री त्याच्या सावत्र जी आई होती त्यांच्याबद्दलही प्रेम होतं, पण आसक्ती होती का? विषय तिथं सुरू होतो. म्हणून आपल्याला आपल्या शुद्ध जाणीवेमध्ये शिरावं लागतं. म्हणून राम हा त्या शुद्ध जाणीवेमधनं त्यानंतर बाहेर पडला. ही जी रामाची जाणीव आहे, ही रामाची जाणीव साधनेतनं प्राप्त